राज्यातील सर्वसामान्य कुटुंबांसाठी आणि वाढत्या विजेच्या बिलामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आजची ही माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता घराच्या छतावर सोलर बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जात आहे. आणि विशेष म्हणजे काही पात्र लाभार्थ्यांना फक्त 2,500 रुपयांमध्ये देखील रूफटॉप सोलर बसवण्याची संधी मिळू शकते. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये ज्या योजनेची सर्वाधिक चर्चा सुरू आहे त्या स्मार्ट सोलर योजनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नेमकी योजना काय आहे, कोणाला किती अनुदान मिळणार, अर्ज कुठे करायचा आणि पात्रता काय असणार, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घरावरील छतावर सोलर उभारण्यासाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 5 लाख घरांवर सोलर बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL कुटुंबांसाठी स्वतंत्र लाभ दिला जाणार असून इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे ही योजना केंद्र शासनाच्या PM सूर्यघर योजनेसोबत जोडून राबवली जात आहे. म्हणजेच केंद्र शासनाचं अनुदान आणि त्यासोबत राज्य शासनाचं पूरक अनुदान अशा दोन्ही लाभांचा फायदा पात्र नागरिकांना मिळू शकतो. मित्रांनो, यापूर्वी PM सूर्यघर योजनेअंतर्गत 1 किलोवॉट सोलरसाठी 30,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात होतं. 2 किलोवॉटसाठी 60,000 तर 3 किलोवॉटसाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात होतं. मात्र राज्य शासनाच्या या नवीन उपक्रमामध्ये विशेष भर हा 1 किलोवॉट सोलर प्रणालीवर देण्यात आलेला आहे. आता अनेक जण विचारत आहेत, कोणते ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील? तर मित्रांनो, ज्या ग्राहकांच्या नावावर स्वतःचं वीज कनेक्शन आहे आणि गेल्या 12 महिन्यांमध्ये ज्यांचा विजेचा वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे, असे ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. म्हणजेच कमी वीज वापरणाऱ्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुदान किती मिळणार. तर मित्रांनो, BPL म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून तब्बल 47,500 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच अशा लाभार्थ्यांना प्रत्यक्षात फक्त 2,500 रुपयांचा खर्च करून सोलर बसवण्याची संधी मिळू शकते. मात्र जर एखादी कंपनी जास्त रक्कम मागत असेल तर अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थ्याला भरावा लागू शकतो. मित्रांनो, SC आणि ST प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी देखील शासनाकडून स्वतंत्र पूरक अनुदान दिलं जात आहे. तर OBC आणि सर्वसामान्य प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे विजेच्या बिलामध्ये मोठी बचत होण्यास मदत होऊ शकते आणि भविष्यात वाढत्या विजेच्या खर्चापासून देखील काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकाच्या नावावर वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे. तसेच विजेचा वापर 100 युनिटपेक्षा कमी असणं ही देखील महत्त्वाची अट असू शकते. आता अर्ज कुठे करायचा? तर मित्रांनो, महावितरण म्हणजेच महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. ग्राहक क्रमांक टाकून आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते. तसेच केंद्र शासनाच्या PM सूर्यघर पोर्टलवर देखील नोंदणी करणं गरजेचं असू शकतं. मित्रांनो, राज्यातील हजारो नागरिक सध्या या योजनेसाठी अर्ज करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील पात्र असाल तर वेळ न दवडता माहिती तपासून घ्या. कारण योग्य वेळी अर्ज केल्यास भविष्यातील विजेच्या खर्चामध्ये मोठी बचत होऊ शकते. आणि अशाच महत्त्वाच्या, विश्वासार्ह आणि रोजच्या सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या माझी योजना चॅनलसोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद मित्रांनो.